पल्लवी मोरे हत्याकांड प्रकरणी सर्वधर्मीय बैठक, आरोपीला कठोर शिक्षेची मागणी। गोरेगाव तालुका माणगाव येथे पल्लवी मोरे हत्याकांड प्रकरणाची आज सर्वधर्मीय व सर्वपक्षीय महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत आरोपी अनिल मोहम्मद खान याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी जोरदार मागणी करण्यात आली आहे। 25 एप्रिल रोजी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे। मात्र या प्रकरणामागील नेमका हेतू काय, तसेच आणखी कोणी सहभागी आहे का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता कायम आहे। बैठकीत उपस्थित मान्यवरांनी घटनेचा तीव्र निषेध करत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सक्षम कायदेशीर पावले उचलण्यावरही भर देण्यात आला। तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी माणगाव तालुका प्रतिनिधी जगेंद्र मुंडे यांचा रिपोर्ट। 28 तारखेला आम्ही सर्व पक्षीय, सर्व संघटना आणि सर्व बहुजन समाजाचे नेते मंडळी, कार्यकर्ते आज ह्या ठिकाणी बुद्धविहारामध्ये उपस्थित राहून आम्ही या ठिकाणी बैठक घेतली। बैठकीचा विषय असा होता की जो आरोपी प्रशासनाने पकडलेला आहे, पोलीस प्रशासनाने, त्या आरोपीचं पुढं काय वाटचाल करणार, त्याची चौकशी कुठल्या आलेली आहे, त्याची विचारविनिमय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। तर मी पोलीस प्रशासनाला एकच विनंती करत आहोत की तुम्ही जो आरोपी पकडलेला आहे तो सदरचा आरोपी हा लोकांच्या मनामध्ये अजून संभ्रमण आहे की तो आरोपी तोच आहे का इतर दुसरा कोणी आहे का। तर आम्हाला प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही पब्लिकला न दाखवता तुम्ही जरी पत्रकार परिषद जरी घेतलीत तर त्या पत्रकार परिषदमध्ये त्या आरोपी जो आहे आणि त्याचा भाऊ या दोन्ही व्यक्तींना समोर लोकांसमोर आणा, म्हणजे प्रशासन जे काय काम करते हे पत्रकार मार्फत आम्हाला संपूर्ण लोकांना माहीत पडेल। एवढीच मी फक्त विनंती करतो।